नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचंही यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करते. आता सुरुवात करूया. भाग्यांक 1 म्हणजेच ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1/10/1928 या तारखांना झाला आहे. मंडळी, हा महिना तुम्हाला काय सांगतोय? आतापर्यंत तुम्हाला जर कधी असं वाटलं असलं की एखाद्या गुणाला आपल्या वाव मिळाला नाहीये किंवा आपलं एखादं कॅलिबर अजून लोकांच्या पुढे आलेलं नाहीये, तर ते कॅलिबर किंवा ते गुण लोकांच्या समोर आणण्यासाठी हा काळ आपल्याला खूप चांगला असं सांगतोय की जरूर ह्या गोष्टी तुम्ही लोकांच्या समोर आणा. याचबरोबर अजून एक योग असा दिसतोय की भावनिकरित्या तुम्ही अतिशय बॅलन्स्ड असणार आहात. आता हा आपण जो ह्या वेळेला आलेला हा जो योग आहे याचा फायदा कसा करून घेऊ शकतोय? आतापर्यंत कुणाशी आपला जर कुठेतरी गैरसमज झालाय, एखादं कुठेतरी आपल्याला असं की एखादी गोष्ट आपल्या बाजूने क्लिअर करून घ्यायला हवी होती, तर हे जे आहे हे परत तुम्हाला सुधारायला किंवा तुमचे संबंध जर कुठे यामुळे बिघडले असले तर ते परत चांगल्या रुळावरती आणण्यासाठी तुम्ही जरूर बोला. हे जे तुमचं भावनिकरित्या अतिशय बॅलन्स असणं तुम्हाला त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधायला मदत करणार आहे आणि हेही संबंध आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिवाईव्ह करता येतील. जोडीदाराशी सुद्धा परत एकदा छानपैकी चर्चा करून काही गैरसमजाच्या बाजूला सारून परत नात्यामध्ये रंगत आणणं शक्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा कुठल्याही विषयामध्ये खोलवर अभ्यास करून जर पुढे गेलं तो योग्य ठरेल. आता भाग्यांक 2 कडे वळूया. म्हणजेच अर्थात अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखांना झाला आहे. तुमच्या हातात सध्या जे काम आहे ते काम पूर्णत्वाला नेणे याच्यासाठी हा महिना आपल्याला योग्य ठरू शकतो. पण त्याआधी या कामाच्या साठीचा म्हणून जो आपण विचार केला आहे त्याच्यात कुठला एखादा जर अँगल आपला दुर्लक्षित राहिला किंवा ज्याच्याकडे जरा कमी लक्ष दिलं गेलं तर तो एकदा परत असा बघावा की ज्याच्यावरती पूर्ण विचार करून आपण पुढे जातोय. आणि हे जर चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आलं ना तर एक गोष्ट मंडळी नक्की आहे की तुम्ही जे ठरवाल ते करू शकण्याची कपॅसिटी तुमच्याकडे जरूर आहे. तेव्हा मंडळी, विचार नका करू, उठा, कामाला लागा. सतत प्रगतीचाच विचार करायला हवा ना आपल्याला. आणि जोडीदाराबरोबर म्हणाल तर क्वालिटी टाइम तुम्ही घालवू शकता. विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि आता आपल्या हातामध्ये काय अभ्यास आहे या सगळ्याचा सर्वंकष विचार करून मग पुढे जायला हरकत नाहीये. आता भाग्यांक 3 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखांना झाला आहे. मागच्या महिन्यात तुम्ही काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जे जे प्रयत्न करत होतात आणि एक नवीन संधी दरवाजाच्या बाहेर तुमच्यासाठी उभी होती मंडळी, ती आता आपल्या दरवाजाच्या आत येऊन उभी आहे. तेव्हा आता ते काम नवीन सुरू करायचं जे आहे त्याच्या चांगल्या प्लॅनिंगकडे आणि सगळ्या बाजूनी विचार करून चांगल्या कल्पनांनी आपण हे पूर्ण कसं करू शकतो याच्यावरती आपल्याला काम करायला काहीच हरकत नाहीये. चांगल्या प्लॅनिंगनी की जो योग आपल्याला या महिन्यात आहे आपल्याला सहज पुढे जाणं शक्य आहे. एक महत्वाची गोष्ट मात्र अशी येते की आपल्याला हेही बघण्याची आवश्यकता आहे की घरच्यांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, विशेषतः जोडीदाराच्या, आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागणार आहे. बरं का, जोडीदाराबरोबर वेळ घालवणं तुम्हाला श्रेयस्कर ठरणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी जे नवीन टॉपिक्स आहेत ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं ही त्यांना सूचना. आता वळूया भाग्यांक 4 कडे. म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 या तारखांना झाला आहे. आता हा महिना आपल्याला काय सजेस्ट करतोय? ऑलरेडी हातामध्ये आपल्या काही मोठी कामं आहेत. आता ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने सहकार्य म्हणजे आपली टीम त्यांच्याकडूनही आपल्याला ते काम पूर्ण करून घेण्यासाठी मदत हवी आहे. आणि तुम्ही जे आता काम करताय त्यातले सगळे लहान सहान बारकावे सुद्धा
आपण सोडता कामा नयेत. तर खूप चांगल्या प्रकारे हे काम तुमच्या हातून पुढे जाण्याची शक्यता आपल्याला या महिन्यात दिसतेय. काही जुन्या आणि चांगल्या ओळखींचं रूपांतर मैत्रीत व्हायला हरकत नाहीये. आणि ना मंडळी, जोडीदारामध्ये सुद्धा हा सगळा योग सुरू असताना एक चांगला मित्र शोधण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, अभ्यास आणि फक्त अभ्यास याचाच विचार व्हावा. आता भाग्यांक 5 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 या तारखांना झाला आहे. हा महिना आपल्याला काय सांगतोय माहितीये? एखादं उत्तम प्रेझेंटेशन तुमच्या हातून घडू शकतं. कॅलिबर तुमच्याकडे आहेच, पण हा एक चांगला योग दिसतोय. किंवा काही ठिकाणी एखाद्या मोठ्या समारंभामध्ये तुमच्याकडून एक चांगलं भाषण लोकांच्या पर्यंत जाऊ शकतं. जो स्टडी तुमचा अप्रोच असतो त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता याची मंडळी खात्री बाळगा. एखाद्या कार्यक्रमामध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन होण्याची सुद्धा संधी तुमच्या समोर आहे. पण या सगळ्या भरामध्ये कारणाशिवाय जर तुम्ही कुठचा खर्च करणार असाल की जी उर्मी तुम्हाला येऊ शकते, त्याच्यावरती मात्र कंट्रोल तुमचा तुम्हालाच ठेवावा लागणार आहे. कला, साहित्य हे विषय सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे एंगेज करून ठेवू शकतात. जोडीदाराबरोबरचा तुमचा रॅपो खूप छान राहील. आणि विद्यार्थ्यांना सूचना मात्र अशी आहे की फोकस हलू देऊ नका. आता वळूया भाग्यांक 6 कडे. म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखांना झाला आहे. या महिन्यात एक योग असा आलेला आहे की कदाचित तुम्हाला नेहमी तुम्ही जे कष्ट करता त्याच्यापेक्षा थोडे जास्त कष्ट कदाचित करावे लागतील. पण तुमची कॉन्फिडन्स लेव्हल चांगली असल्याने तुम्ही हे कष्ट सहज करू शकता. आणि ही गोष्ट आपल्याला विचारातून बाजूला करून चालणार नाहीये की जेव्हा कष्ट जास्त होतात तेव्हा त्याचं फळही आपल्याला चांगलं मिळतं. आणि एक सूचना अशी आहे की थोडी बचत आपल्याकडनं केली जावी. काय असतं, आपल्याला जेव्हा एखादी चांगली गोष्ट समोर येते किंवा एखादी गोष्ट आपल्याला खरेदी कराव्यासारखी वाटते, त्यावेळेला आपण हाही विचार करायचा असतो, विशेषतः 6 भाग्यांकाच्या मंडळींनी. कारण का, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतात. आहोत एखादा चांगला कपडा आहे, एखादं काहीतरी चांगलं परफ्यूम आहे, एखादं काहीतरी खूप घरातली चांगली वस्तू आहे. पण त्याच वेळेला आपल्याला हाही विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या भविष्यासाठी जी जी तरतूद करून ठेवत आहोत त्याच्यात कुठे कमी राहत नाहीये ना. काही चांगल्या कल्पना तुमच्या भविष्यासाठी तुमच्या मनाच्या दरवाजावरती दस्तक देत असतील तर त्यांचाही विचार करायला काही हरकत नाहीये. जोडीदाराला चांगला तुम्ही न्याय देऊ शकाल. आणि असे विद्यार्थी जे कम्प्युटर सायन्स किंवा लॉ ह्याच्यातले असतील त्यांनी आपल्या अभ्यासावरती जास्त लक्ष केंद्रित करावं ही सूचना. आता वळूया भाग्यांक 7 कडे. तुम्हाला आतापर्यंत माहीत झालंच असेल, म्हणजे कुठली मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 या तारखांना झाला आहे. हा महिना आपल्याला एक वेगळी गोष्ट अशी सजेस्ट करतोय की याच्यात बदल हा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो. तुमचं एखादं काम तुम्ही पुढे नेत असताना कुठेतरी जर का स्टॅग्नंट झालंय असं तुम्हाला वाटत असेल तर त्यातला एखादा असा दृष्टिकोन की ज्याच्याकडे आपण बघितलं नाहीये किंवा एखादा वेगळा विचार करून थोडी तडजोड का करायला लागेना, पण ह्या कामाच्या बाबतीतला कुठला तरी वेगळा एक दृष्टिकोन आपण समोर आणून तेही पूर्ण झाले ना हे बघावं. त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर ती स्टॅग्नन्सी दूर होऊ शकते आणि तुमचं कामही मार्गी लागू शकतंय. ज्यांच्या बरोबर आपल्याला काम करून घ्यायचंय ना त्यांच्या बरोबर सुद्धा आपल्याला बोलून म्हणजे चांगली इंटरॅक्शन करून त्यांचंही सहकार्य आपल्याला मिळवण्याची गरज आहे. तसंच सिनियर्स बरोबर सुद्धा तुम्ही चर्चा करून त्यांचं उत्तम सहकार्य किंवा पाठिंबा मिळवू शकता. मंडळी, बदल आणि चर्चा या सगळ्या गोष्टींनी तुम्ही बरोबर त्या प्रॉब्लेमच्या किंवा स्टॅग्नन्सी का आली ह्याच्या मुळाशी जाऊ शकणार आहात आणि तो प्रॉब्लेम सुटणं आपल्याला कठीण नाहीये. जोडीदाराला पुढची कमिटमेंट दिली तर बरं पडेल. आणि विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ज्या अँगलनी अभ्यासाचा विचार केला नव्हता असा वेगळा अँगल जर पकडला तर बरं होईल. आता भाग्यांक 8 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या
8, 17 आणि 26 या तारखांना झाला आहे. हा महिना आपल्याला जास्त व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला जावा असं सजेस्ट करतोय मंडळी. बघा काही वेगळ्या स्टेप्स आपल्याला घेता येणार आहेत का, आणि याच्यामुळे आपल्याला यशाच्या पायऱ्या चढणं सुद्धा कठीण नाहीये. आणि जर यशाच्या पायऱ्या आपण एक आणि एक पुढे जायला लागलो तर मंडळी महत्वाची गोष्ट लक्षात ही पण घ्यायला पाहिजे की आपल्याला इथे फायनान्शियल गेन सुद्धा होऊ शकणार आहेत. पण त्याची प्री कंडिशन काय आहे, जे आता मी सांगितले तो रूट आपल्याला फॉलो करायचा आहे. एक अजूनही असा योग दिसतोय की हे तुम्हाला मिळवण्याच्या दृष्टीने समजा तुमच्या शिक्षणात कुठे तुम्ही कमी पडत असाल तर ते शिक्षण सुद्धा आपल्याला किंवा एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग कुठलं तरी आपल्याला घेण्याची जर गरज पडली तर त्यालाही मंडळी नाही न म्हणता त्याला सुद्धा हो म्हणून पुढे गेलात तर तुमची व्यावसायिक ग्रोथ त्याच्यात होऊ शकेल. जोडीदाराबरोबर ठीकठाक राहील आणि विद्यार्थी आत्मविश्वास पूर्ण पुढे जाऊ शकतात. आता राहिली भाग्यांक 9 वाली मंडळी, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखांना झाला आहे. हा महिना आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकतोय. कसा की तुमचा कामाचा फ्रंट असू दे किंवा तुमच्या मित्रमंडळाच्या बरोबर तुमचे इंटरॅक्शन असू दे किंवा तुमच्या कामाच्या दृष्टीने एखादं प्लॅनिंग तुम्हाला करायचं असेल, इथे सुद्धा आपल्याला काय सांगितलं जातंय, काय सजेस्ट केलं जातंय की एक थोडासा त्या गोष्टींच्या पासून बाजूला होऊन एक तिरायताच्या नजरेतून या परिस्थितीकडे बघा. कदाचित आपल्याला एखादा वेगळा विचार किंवा वेगळा अँगल सुचू शकतो. याने काय होईल माहितीये का, आतापर्यंत आपण जितका विचार केलेला आहे त्या गोष्टीवरती त्याच्यापेक्षा जास्त खोलवर विचार होऊ शकतो आणि त्यामुळे एखादा आतापर्यंत लक्षात न आलेला अँगल आपल्या लक्षात येऊ शकतो. तसंच तुमच्या लक्षात न आलेल्या काही अडचणी सुद्धा तुम्ही याच्यातून सहजी दूर करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला ऑकल्ट सायन्स याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटण्याची शक्यता दिसते. तुमच्या ह्या वेगळ्या अप्रोचने किंवा वेगळ्या अँगलने तुम्ही जोडीदाराला आश्चर्यचकित करू शकता. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर त्यांनी आतापर्यंत जे टॉपिक्स आपण अभ्यासाच्या ह्याच्यात घेतले नाहीयेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर फार बरं होईल. मंडळी, हे सगळं जे आपण सांगत असतो ना प्रत्येक महिन्याच्या दिवशीने हा महिना कसा जाईल ते, तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या तंतोतंत होतीलच अशा नसतात. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीत आहे. कोणी जॉबमध्ये आहे, कोणी स्वतः एम्प्लॉय म्हणजे स्वतःच्याच ह्याच्यात काम करतंय, स्वतःच्या व्यवसायात काम करतंय. तर अशा वेळेला यातली कुठली कंडिशन आपल्याला लागू होते त्याप्रमाणे सजेशन म्हणून या सूचना जर घेतल्या तर त्यांना त्याच्यात जास्त फायदा होईल. आज आपण इथेच थांबू. पण आपलं जे YouTube चॅनल आहे अंजली टी वाचन, त्याच्यावरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना पाठवत राहा आणि तुमच्या कमेंट जरूर पाठवा. त्याचा आपण योग्य विचार नक्कीच करतो. धन्यवाद.